मनुष्याच्या भावी पिढ्यांच्या कल्याणार्थ या समस्यांचे समाधान करून जीवनाची घडी नीट बसवून देऊ शकतील. अशा रीतीने मनुष्य योग्य कृती करून मनुष्य देहाचे उद्दिष्ट प्राप्त करू शकेल. तर यासाठी ही भगवद्गीता सांगितलेली आहे. भगवद्गीतेचा विषय म्हणजे 5 मूलभूत तत्वांसंबंधीचं ज्ञान आहे. काय आहे याच्यामध्ये? जी काही 5 मूलभूत तत्व आहेत त्या तत्वांचं ज्ञान भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. सर्वप्रथम परमेश्वरासंबंधीच्या ज्ञानाचे आणि नंतर जीवात्म्याच्या स्वरूपस्थिती संबंधीच्या ज्ञानाचे विवेचन केलेले आहे. जो सर्वांचे नियंत्रण करतो तो परमेश्वर होय आणि जे नियंत्रित असतात ते जीवात्मे होय. मी नियंत्रित नसून स्वतंत्र आहे असे म्हणणाऱ्याला जो सर्वांचे नियंत्रण करतो तो परमेश्वर होय आणि जे नियंत्रित असतात ते जीवात्मे होय. जीव निदान आपल्या बद्ध अवस्थेमध्ये तरी सर्वथा नियंत्रित असतो. अशा प्रकारे भगवद्गीतेमध्ये ईश्वर आणि परमनियंत्रक आणि नियंत्रित जीवात्मे यांच्या संबंधी विवेचन केलेले आहे. तसेच प्रकृती, काल आणि कर्म यांचेही विवेचन गीतेमध्ये करण्यात आलेले आहे. हे अखिल विश्व निरनिराळ्या प्रकारच्या कृतींनी भरलेले आहे. सर्व जीवात्मे वेगवेगळ्या कृती करण्यात गुंतलेले असतात. ईश्वराचे स्वरूप, जीवात्म्यांची स्वरूप स्थिती, प्रकृती, भौतिक विश्व म्हणजे काय आणि ते काळाच्या प्रभावाने कसे नियंत्रित केले जाते आणि जीवात्म्यांची कर्मे कोणती इत्यादी गोष्टींचे ज्ञान आपण भगवद्गीतेपासून मिळवले पाहिजे. भगवद्गीतेतील 5 मूलभूत तत्वांपैकी परमेश्वर, कृष्ण, ब्रह्म, परमनियंत्रक किंवा परमात्मा यापैकी कोणत्याही नावाचा उपयोग करा. बघा, म्हणजे इथं जो उल्लेख आलेला आहे पुढं की भगवान, परमेश्वर, वासुदेव, श्रीकृष्ण, तर हे जे तत्वाचं जे नाव आहे ते आपण कोणतंही घेऊ शकतो. तिथं ब्रह्म म्हणू शकतो, परमनियंत्रक म्हणू शकतो, उच्च चेतना म्हणू शकतो. गुणात्मक दृष्ट्या जीव आणि परमेश्वर यांच्यात साम्य आहे. एखादे लहान बालक मोटारगाडी पाहून विचार करेल, ही तर घोडा किंवा इतर प्राण्यांवाचून आश्चर्यपणे कशी काय चालते, असं ते एखाद्या छोट्या बालकाला वाटेल की ही कोणताही प्राणी नसताना ही गाडी कशी काय चालते. पण बुद्धिमान मनुष्याला मोटारगाडी मागील अभियांत्रिकी व्यवस्थेचे ज्ञान असते. त्याला सदैव माहीत असते की अशा यंत्रामागे यंत्र चालविणारा एखादा मनुष्य किंवा चालक असतो. त्याप्रमाणे परमेश्वर सुद्धा एखाद्या चालकासारखा आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली सर्व काही घडत असते. पुढील अध्यायांवरून आपल्याला कळेल की परमेश्वराने जीवात्म्यांना आपले अंश म्हणून स्वीकारलेले आहे. ज्याप्रमाणे सोन्याचा कण म्हणजे सोनेच असते किंवा सागरातील पाण्याचा थेंब सुद्धा खारट असतो. म्हणजे आपल्याला मॅडम नेहमी उदाहरण देतात की आपण लाट आहोत एक समुद्राची आणि आपल्याला संपूर्ण त्या सागराला मिसळायचं आहे. आपलं अस्तित्व हे असं आहे, चेतना आणि परमचेतनेचं, जीव आणि शिवाचं. ही आपण एक छोटासा कण आहोत आणि या संपूर्ण आपल्याला त्या उच्च ब्रह्मांडातील ऊर्जेशी आपल्याला त्याचा अंश आहोत आपण, त्या ब्रह्मांडीय ऊर्जेचा. आणि आपल्याला त्या ज्ञानापर्यंत, आपल्या त्या अस्तित्वापर्यंत आपला प्रवास आहे आणि तो आपल्याला स्वतःचा शोध असा तो घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे सोन्याचा कण म्हणजे सोने असते किंवा सागरातील पाण्याचा थेंबसुद्धा, छोटासा थेंबाचं अस्तित्वसुद्धा संपूर्ण सागरासारखं असतं, त्याप्रमाणे आपण सर्व जीवात्मे भगवान श्रीकृष्णाचे अंश असल्यामुळे आपल्यामध्ये सुद्धा परमेश्वराचे सर्व गुण सूक्ष्म रूपात विद्यमान असतात आणि ह्याच गुणांची आपल्याला वाढ करायची असते. आणि ज्यावेळेला ह्या गुणांची वाढ होते आणि अवगुणांची कमी होते त्यावेळेलाच आपण शुद्ध होत जातो आणि आपल्या
सूक्ष्म, नियंत्रित किंवा गौण ईश्वर आहोत आपण, ते आपल्याला समजत जातं. आपण अंतराळ किंवा ग्रहांवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि ही नियंत्रण करण्याची प्रवृत्ती श्रीकृष्णामध्येच असल्यामुळे आपल्यात सुद्धा ती प्रवृत्ती आलेली आहे. ही प्रवृत्ती आपल्यामध्ये असली तरी आपण जाणले पाहिजे की आपण परम नियंत्रक नाही. भौतिक प्रकृती म्हणजे काय, याच्यामध्ये जी 5 तत्व दिलेली आहेत त्यातली ही भौतिक प्रकृती म्हणजे काय आहे. भगवद्गीतेत तिला कनिष्ठ किंवा अपरा प्रकृती असे म्हटलेले आहे. जीवात्म्याला श्रेष्ठ किंवा परा प्रकृती असे म्हटलेले आहे. परा असो अथवा अपरा, प्रकृती ही नित्य नियंत्रितच असते. प्रकृती ही स्त्रीवाचक आहे आणि पत्नीवर नियंत्रण ठेवणाऱ्या पतीप्रमाणे भगवंत प्रकृतीवर नियंत्रण ठेवत असतात. प्रकृती नित्य भगवंताच्या अधीन असते कारण भगवंत प्रकृतीचे नियंत्रक आहेत. भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही भगवंताच्या अधीन किंवा भगवंताद्वारे नियंत्रित असतात. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या 3 गुणांनी युक्त अशी ही भौतिक प्रकृती आहे. 3 गुणांच्या पलीकडे काळ हे शाश्वत सत्य आहे आणि प्रकृतीचे गुण तथा शाश्वत काळ यांच्या संयोगाने काळाच्या नियंत्रण तथा देखरेखीखाली जी कार्ये चालतात त्यांना कर्म असे म्हटलेले आहे. ही कर्मे अनादी काळापासून चालत आलेली आहेत आणि आपण आपल्या कर्मानुसार सुख अथवा दुःख भोगीत असतो. उदाहरणार्थ, मी एक व्यापारी असून चातुर्याने आणि कष्टाने मी बँकेत पुष्कळ रक्कम ठेवलेली असेल तर मी त्या धनाचा भोगता असतो. मी त्याचं धन ते उपभोगू शकतो. पण समजा व्यापारात ते धन गमावून बसलो, काहीतरी तोटा झाला आणि नुकसान झालं त्याच धनाचं, तर त्याच धनापासून त्या व्यापाऱ्याला दुःख मिळतं. म्हणजेच कर्मानुसार सुख किंवा दुःख उपभोगीत असतं. त्याप्रमाणे प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये आपण आपल्या कर्मफलामुळे सुखी अथवा दुःखी होत असतो आणि यालाच कर्म असे म्हणतात. भगवद्गीतेमध्ये ईश्वर, जीव, प्रकृती, काल आणि कर्म या सर्वांचे विस्तृत वर्णन दिले आहे. या 5 तत्वांपैकी ईश्वर, जीव, भौतिक प्रकृती आणि काळ हे शाश्वत आहेत. प्रकृतीचे प्राकट्य तात्पुरते असू शकेल पण ती मिथ्या अथवा खोटी नाही. काही तत्वज्ञांच्या मते प्रकृतीचे प्राकट्य मिथ्या किंवा असत्य आहे, पण भगवद्गीता किंवा वैष्णव तत्वज्ञानाप्रमाणे हे चूक आहे. भौतिक विश्वाचे प्रकटीकरण असत्य म्हणून स्वीकारले न जाता ते सत्य परंतु तात्पुरते समजले जाते. त्याची तुलना आकाशात इतस्त फिरणाऱ्या मेघाशी किंवा धान्याचे पोषण करणाऱ्या वर्षा ऋतूशी करण्यात आली आहे. वर्षा ऋतू संपल्यावर लगेच सर्व मेघ ज्याप्रमाणे नाहीसे होतात आणि पावसामुळे वाढलेली पिके वाळून जातात, त्याप्रमाणे ही भौतिक प्रकृती ठराविक कालावधीसाठी प्रकट होते, थोड्या काळाकरिता टिकून राहते आणि कालांतराने नाहीशी होते. त्याप्रमाणे भौतिक प्रकृतीचे कार्य चालते. पण हे चक्र नित्यच चालू असते आणि म्हणून प्रकृती मिथ्या नसून शाश्वत आहे. या संदर्भात भगवंत प्रकृतीचा उल्लेख माझी प्रकृती म्हणून करतात. भौतिक प्रकृती ही भगवंताची विभाजित शक्ती आहे. जीव देखील विभाजित नसले तरी भगवंताचीच शक्ती आहेत आणि भगवंतानी नित्य संबंधित आहेत. म्हणून ईश्वर, जीव, भौतिक प्रकृती आणि काळ हे एकमेकांशी संबंधित तसे शाश्वत आहेत. म्हणून 5वे कर्म शाश्वत नाही. कर्माचे फळ अतिशय पुरातन असू शकतात. आपण आपल्या कर्मफळानुसार अनादी काळापासून सुख अथवा दुःख भोगीत
आहोत. पण आपण आपल्या ज्ञानाच्या पूर्वत्वाने कर्मफळांमध्ये परिवर्तन घडवून आणू शकतो. आपण विविध प्रकारच्या कर्मांमध्ये गुंतलेलो आहोत. त्यामुळे आपण कोणते कर्म केले पाहिजे की ज्यामुळे आपण कर्माच्या क्रियाप्रतिक्रियांपासून मुक्त होऊ शकतो याचे ज्ञान आपल्याला खचितच नाही. परंतु याचे सुद्धा वर्णन भगवद्गीतेमध्ये करण्यात आलेले आहे. समजतंय का सर्वांना? इथं जो सारांश दिलेला आहे भगवद्गीतेचा, जो सुरुवातीलाच दिलेला आहे, त्याचं मी थोडक्यात वाचन करते. का श्लोकच घ्यायचे आहेत आपले व्यवस्थित, जे 5व्या अध्यायात आहेत ते, कारण त्याचंच सविस्तर स्पष्टीकरण सुरुवातीला दिलेलं आहे जे काही श्लोकांमध्ये आहे ते. चालेल का असं वाचन केलेलं? का श्लोक घ्यायचे? श्लोक पण सांगा सुजाताताई. म्हणजे तेवढेच ऐकले जातात ना. हा श्लोक आपण घेणारच आहे. आज हा पहिला दिवस आहे म्हणून सारांश वाचन आणि नंतर सलग श्लोक येतील जे निवडक आहेत ते. ओके, चालेल. काही शंका आली तर विचारा, म्हणजे मला इथल्या इथं लगेच सांगता येईल. ईश्वराचे स्वरूप परम चैतन्यमय आहे. जीवात्मे हे सुद्धा ईश्वराचे अंश असल्यामुळे चेतनामय आहेत. म्हणजे आपण ईश्वराचे अंश आहोत. ईश्वर चैतन्यमय आहे आणि आपण सर्व जीवात्मे ईश्वराचे अंश असल्यामुळे आपल्यामध्ये सुद्धा चेतना आहे. जीवात्मा आणि भौतिक प्रकृती या दोघांचेही वर्णन प्रकृती असे करण्यात आलेले आहे आणि दोन्ही तत्वे भगवंताचीच आहेत. पण दोहोंपैकी केवळ जीवतत्व चेतनायुक्त आहे आणि दुसरे प्रकृती तत्व चेतनारहित आहे आणि हाच या दोहोंमधील भेद आहे. जीव प्रकृतीला यासाठीच श्रेष्ठ अथवा परा म्हणून संबोधण्यात आले आहे, कारण जीव हा ईश्वराप्रमाणेच चेतनामय आहे. ईश्वर परम चेतनामय आहे म्हणून एखादा असे म्हणू शकणार नाही की जीव प्रकृतीला त्यासाठीच श्रेष्ठ अथवा परा म्हणून संबोधण्यात आलेले आहे. ईश्वर आणि जीव यामधील भेद भगवद्गीतेचे 13व्या अध्यायामध्ये वर्णन केलेला आहे. ईश्वर आणि जीव हे क्षेत्रज्ञ चेतनायुक्त आहेत, परंतु जीव स्वतःच्या विशिष्ट शरीराचा ज्ञाता असतो. जीव काय असतो? त्या शरीराचा तो विशिष्ट प्रकारचा जीव आहे, तेवढाच तो त्याला तेवढं ज्ञान असतं. पण ईश्वर सर्व प्रकारच्या शरीराचा ज्ञाता असतो. ईश्वर सर्व प्राण्यांच्या हृदयात स्थित असल्यामुळे त्याला अनेक जीवांच्या मानसिक स्थितीचे ज्ञान असते. याचे स्मरण आपण ठेवले पाहिजे. जीव देहांतर करीत आपल्या पूर्वकर्माची फळे भोगीत असतो. जीवात्मा जेव्हा सत्वगुणामध्ये स्थिर होतो किंवा स्थिर वृत्तीने स्वतःच्या कोणत्या प्रकारचे कर्म करावे हे जाणतो, तेव्हा तो कर्मामध्ये परिवर्तन घडवू शकतो. म्हणजे कसं सांगितलंय बघा, सत्वगुण ज्याला वाढतो जीवामधला आणि तो सत्वगुण स्थिर होतो, रज आणि तमोगुण कमी होतात आणि सत्वगुण वाढतो आणि तो स्थिर होतो, त्यावेळेला त्याची वृत्तीसुद्धा त्या जीवाची स्थिर होते आणि स्थिर झाल्यानंतरच त्याला समजतं की कोणत्या प्रकारचं आपण कर्म केलं पाहिजे. आणि ज्या वेळेला समजतं कोणतं कर्म केलं पाहिजे, तेव्हाच तो त्या कर्मामध्ये परिवर्तन आणू शकतो. जोपर्यंत समजतच नाही की आपण काय कर्म करतोय आणि ते योग्य आहे का, त्याशिवाय त्याच्यामध्ये परिवर्तन कसं होऊ शकेल? तर त्यासाठी ही स्थिर वृत्ती ही महत्त्वाची आहे. निर्मल मन, निश्चय मन, स्थिर मन ज्या वेळेला होतं मनुष्याचं, त्याच वेळेला तो आपल्या कर्मांमध्ये बघू शकतो की आपण जे काय कर्म करतोय, नित्यकर्म, विहित कर्म, आपल्याला जे काही आपल्या वाट्याला आलेली आहेत रोजची कर्म, ती करताना त्याच्यामध्ये बघतो की हे योग्य आहे की अयोग्य आहे. हे स्थिरता आल्याशिवाय होऊ शकत नाही.
यावरून असे सिद्ध होते की कर्म शाश्वत नाही. म्हणून आम्ही म्हटले आहे की ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म या 5 तत्वांपैकी 4 तत्वे शाश्वत आहेत आणि कर्म मात्र अशाश्वत आहे. परमचेतनामय ईश्वर आणि जीवात्मा यांच्यात हेच साम्य आहे की ईश्वर आणि जीव दोघांचीही चेतना दिव्य आहे. जड प्रकृतीच्या संगतीमुळे चेतनेची निर्मिती होते. ही कल्पना चुकीची आहे. चेतनेचा विकास विशिष्ट परिस्थितीमध्ये प्राकृतिक संमिश्रणाने होतो. या सिद्धांताचा भगवद्गीता स्वीकार करीत नाही. ज्याप्रमाणे रंगीत काचेमधून प्रकाश परावर्तित केल्यास तो विशिष्ट रंगाचा भासतो, त्याप्रमाणे चेतना जड प्रकृतीमधील परिस्थितीच्या अधीन होऊन विकृत होऊ शकते. पण ईश्वराची चेतना भौतिकदृष्ट्या प्रभावित होऊ शकत नाही. जोपर्यंत कोणी भौतिक वातावरणामुळे प्रदूषित झालेल्या चेतनेतून मुक्त